चैत्रवारीच्या संदर्भात चर्चा झाली। मंदिर संवर्धन, जतन आणि संगोपन हे काम आषाढीच्या पूर्वी संपूर्ण गाभारा, अंतराळ, चौखांबे, सोळखांबे याचे काम परिपूर्ण करण्यासाठी त्याची खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली व बाजीराव पडसळगी येथील महालक्ष्मीचे मंदिरही परिपूर्ण करून मागे सत्यभामाचं जे मंदिर आहे तेही मंदिर परिपूर्ण करण्याविषयी आज सखोल अशी चर्चा झाली व हे सर्व काम आम्ही 5 जूनपर्यंत परिपूर्ण करायच्या तयारीत आहोत। टोकन दर्शनाबाबत काय निर्णय झाला? आज टोकन दर्शनच्या विषयी त्या TCSचे आज इथं काही महत्त्वाचे अधिकारी मंडळी आले होते। त्यांनी आज टोकन दर्शनच्या विषयी संपूर्ण आज इथं मंदिरे समितीला डेमो दाखवलेला आहे। त्याचे संपूर्ण सॉफ्टवेअर वगैरे तयार आहेत, पण आता एकूण 2-3 गोष्टीच्या त्याच्यात ज्या अडचणी आहेत त्या अडचणीचा मंदिरे समिती बसून लवकरातल्या लवकर विचार करेल आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील आणि त्याचे संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या सोबतसुद्धा निश्चितपणे चर्चा होईल। टोकन दर्शन हे आषाढी वारीच्या आधी आम्ही डेमोच्या दृष्टिकोनातून आम्ही चालू करून आषाढी वारीला कधी आणि कसं चालू करायचं याचा आम्ही निर्णय कलेक्टर साहेबांशी अधिकतः पूर्ण चर्चा करून आम्ही आपल्याला देऊ। निश्चितच नाही, हे जर आपल्या कानावर जर आलं असेल तर ते चुकीचं आहे। संपूर्ण मंदिरे समितीच्या सन्माननीय सदस्यांनी या टोकन दर्शनाला अतिशय पाठिंबा दिलेला आहे, कारण हा पाठिंबा देत असतानासुद्धा याच्यात एक निश्चितपणे सामान्य म्हणजे भक्तांची लाईन चालू राहणार आहे। ज्या लोकांनी ऑनलाईन बुकिंग केलेली आहे त्यांचीसुद्धा लाईन चालू राहणारी आहे आणि जे टोकन दर्शनच्या तिथे जाऊन बुकिंग करणार आहेत त्यांचीसुद्धा लाईन चालू ठेवणार आहे। पण यांना सगळ्यांचा समन्वय कसा करायचा, कुठे करायचा याची सगळी मंदिरे समिती बसून कार्यकारी आदरणीय शेळके साहेब आहेत आणि संपूर्ण सन्माननीय सदस्य आहेत, कलेक्टर साहेब आहेत, SP साहेब यांच्याबरोबर समन्वयानं एक पुढील आठवड्यात एखादी बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये निश्चितपणे चर्चा होईल। नाही, व्यवस्थेपणाला आता लवकरातल्या लवकर आपण जो मोठा म्हणजे लोकांच्या बैठकीचा हॉल केला होता तो हॉल लवकरातल्या लवकर जर तयार झाला आणि त्याचा जर स्कायवॉक तयार झाला तर आपण लवकरातल्या लवकर चालू करू। पण नाही ते रद्द जरी झाले ऐका ते कशामुळे रद्द झाले त्याला टेक्निकली PWD वाले तुम्हाला पूर्णतः ते सांगतील ते कशामुळे रद्द झाले। मी ऐका कशामुळे रद्द झाले निश्चितपणे महाराष्ट्र शासन हे वारकऱ्यांना टोकन दर्शन देण्यासाठी बांधील आहे आणि ते चांगल्या पद्धतीचं दर्शन देतील। हॉल आणि निश्चितपणे या TCS वाल्यांनी आत्तापर्यंत भारतातल्या 8 मोठमोठ्या ठिकाणी टोकन दर्शन देण्याची त्यांनी व्यवस्था केली गेलेली आहे आणि पंढरपूरलाही सक्षमरित्या व कायमरित्या चालू राहील असं टोकन दर्शन ते देण्याची व्यवस्था